नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इंग्रजीचा पॅटचा पेपर पाहणार आहोत. तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला आणि दुसरा प्रश्न संकलितमध्ये ओरलचा आहे व तिसरा प्रश्न रायटिंग सेक्शन आहे, म्हणजे तिथून आपल्याला लिहायला सुरुवात करायचं आहे. Question number 3. Question number 3 आहे language study. A. Classify the given words in the table. तर आपल्याला ऑप्शन दिले आहेत सिटी, बुक, रिव्हर, लंडन, सह्याद्री व अमोल. तर कॉमन नाउन मध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे. ते पहिलं आहे रिव्हर व कॉमन नाउन मध्ये आहे रिव्हर व प्रॉपर नाउन मध्ये आहे लंडन. तर कॉमन नाउन मध्ये पहिलं आहे सिटी, हे इथं पहिलं आहे कॉमन नाउन. दुसरं नाउन बुक, हेही कॉमन नाउन आहे. तिसरं प्रॉपर नाउन ह्यांच्यामध्ये अनमोल आहे व चौथं सह्याद्री आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला बी कंप्लीट द टेबल युजिंग गिवन सेंटेन्स. तर पहिला सेंटेन्स आहे द स्काय इज ब्ल्यू. सेकंड आहे दे गो होम इन द इव्हिनिंग. थर्ड आहे शी गोज टू स्कूल एव्हरी डे. म्हणजे आपल्याला हे टेबल सब्जेक्ट आणि प्रिडिकेट मध्ये वापरायचे आहेत. सब्जेक्ट मध्ये पहिला एक्झाम्पल दिला आहे द स्काय, प्रिडिकेट मध्ये आहे इन ब्ल्यू. सब्जेक्ट मध्ये पहिला आहे दे गो होम इव्हिनिंग व प्रिडिकेट मध्ये आहे इन द. सेकंड आहे शी गोज टू स्कूल, शी गोज टू व प्रिडिकेट आहे स्कूल एव्हरी डे. क्वेश्चन नंबर 4 आहे डू ॲज डायरेक्टेड. ए. राईट द कंपाऊंड वर्ड्स. आपल्याला हे वापरून एक वर्ड बनवायचा आहे. चेअर, व्हीलचेअर, सन, सनलाईट. बी मध्ये ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स, म्हणजे आपल्याला इथं प्रिफिक्स आणि सफिक्स ॲड करायचे आहे हे शब्दामध्ये. केअर, केअरफुल. काइंड, काइंडनेसेस. सेफ, सेफ्टी. इक्वल, इक्विटी. सी. मॅच द पेअर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉलम ए मध्ये आहेत फर्स्ट डोंट, सेकंड इट्स, थर्ड वॉन्ट, फोर्थ आय एम व कॉलम बी मध्ये आहेत आय एम, विल नॉट, डू नॉट, इट इज. तर डोंटचा आहे डू नॉट, इथं आहे सी. इट्सचं आहे कॉलम बी मध्ये डी, इट इज, इथं आपल्याला लिहायचे आहेत ते. थर्ड मध्ये आहे वॉन्ट, वॉन्टचं येते विल नॉट व आय एमचं येते आय एम. क्वेश्चन नंबर 5 रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट आहे मामा सेट हिम ऑन हर बॅक. तर ह्याचं आपल्याला उत्तर आहे फॉल्स. सेकंड आहे वी आर पँगोलिन्स, त्याचं ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी कंप्लीट द वेब. तर आपल्याला इथं आहे अ स्नग होल, त्याच्या खाली पँगोलिन्स होम वॉज. तर इथं पहिल्या बॉक्समध्ये लिहूया 9 इंचेस वाईड आणि सेकंड बॉक्समध्ये मोर दॅन अ मीटर लॉंग. क्वेश्चन नंबर 5 मधला सी फाइंड आउट 2 ॲडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज. फर्स्ट आहे स्टेडीली, सेकंड काउंटियसली. डी आहे विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड वाय. माय फेवरेट
favorite animal is tiger because he is the king of jungle. Question number 6 आहे. Read the extract and do the activities. A. Complete the sentence. फर्स्ट आहे चिल्ड्रन्स आर. तर हे शब्द आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करून लिहायचे आहेत. चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल्स. सेकंड मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बी आहे. राईट दॅट ईच ऑफ देम डज. फर्स्ट आहे द स्काय गोज हिज हेड इन रिस्पेक्ट. सेकंड आहे द सन आफ्टर धिस मॉर्निंग डीप इन द रिव्हर. क्वेश्चन नंबर 6 मधला सी आहे. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द एक्स्ट्रॅक्ट दॅट हॅव द सफिक्स एस. त्याचं आपण लिहूया ब्रँचेस, बेसिंग, रोड्स, मेलोडीज. क्वेश्चन नंबर 7 रायटिंग स्किल. ए. स्टोरी रायटिंग. Complete the story with the help of given points and write the moral of this story. म्हणजे ही स्टोरी अपूर्ण आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर ती स्टोरी अपूर्ण वाचूयात. द ॲन्ट अँड द ग्रासहोपर्स. अ लिटिल ॲन्ट व त्याच्या खाली आहे लिव्ह टुगेदर कलेक्ट अँड स्टोअर डिडंट केअर केम. तर आपण लिहूया द लिटिल ॲन्ट अँड अ ग्रासहोपर लिव्ह टुगेदर इन अ फील्ड. द ॲन्ट वॉज व्हेरी हार्डवर्किंग. इट यूज्ड टू कलेक्ट अँड स्टोअर फूड फॉर द winter season. On the other hand, the grasshopper did not care about the future. He spent his time singing and playing all day. When winter came, the grasshopper had no food to eat and started surfing. From hunger, he went to the ant and asked for some food. तर क्वेश्चन नंबर 8 आहे डायलॉग रायटिंग. फर्स्ट आहे मोहन लिव्ज इन पुणे. ही इन्व्हाइट हिज cousin रोहन. रोहन लिव्ज इन महाबळेश्वर. They discuss Rohan travel plane. Write their conversation about Pune Darshan. फर्स्ट आहे मोहन. हॅलो रोहन, हाऊ आर यू? रोहन, आय एम फाईन. मोहन, हाऊ आर यू? मोहन, आय एम गुड. वेन आर यू कमिंग टू पुणे? रोहन, आय एम प्लॅनिंग टू कम नेक्स्ट वीक फ्रॉम महाबळेश्वर. मोहन, that's great. We will go for Pune. Mohan, sounds exciting. Which places will we visit? Question number 9 आहे application for library membership. First, name the library. महात्मा फुले library. Second, date 22/4/2026. Personal details. Full name Ram Rajir Magar. Class and section 7th B. Roll number 51. Date of birth 28/2012. Address Shivaji Nagar, Pune. Contact number 9890000000. Parents of guardian name Rajiv Vilas Magar. Parent of guardian contact 9870000000. Student signature.
Question number 10. How would you design a colorful and fun pamphlet for cake shop that apples customers, including name of cake shop, tasty cake, description, address, bright picture and special offer etc. इथं आपल्याला ती डिझाईन काढून ते केक शॉपची पॅम्पलेट बनवायचं आहे व त्याच्या खाली पॅम्पलेटच्या खाली डिस्क्रिप्शन, ॲड्रेस, ब्राईट पिक्चर अँड स्पेशल ऑफर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम. फर्स्ट आहे व्हॉट इज युअर ड्रीम. तुमचं स्वप्न काय आहे. सेकंड आहे नो पेन नो अगेन. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटपटू आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. तर या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करू. धन्यवाद.